तर जुने विनायक राऊतांनी सकाळी 2 गंभीर आरोप केले की नियोजन नसल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवणार आणि 24-25 आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्याला समाधानकारक निधी मिळालेला नाही असे त्यांनी 2 गंभीर आरोप सकाळी केले. आपले उत्तर 24-25 म्हणजे मागचा चालू वर्षात. खरं याचं उत्तर मला विचारण्यापेक्षा तुम्हीच दिलं पाहिजे ना सगळं. रत्नागिरी शहरामध्ये आलेला पैसा, लांजा राजापूरमध्ये आलेला पैसा, संगमेश्वरमध्ये आलेला पैसा, चिपळूणमध्ये आलेला पैसा सगळं तुमच्या डोळ्यात देखत आहे. उलट माझी तर इच्छा अशी होती की त्यांनी हे सांगितल्यानंतर तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे होती की तुम्ही बाबा खोटं बोलताय, एवढे एवढे पैसे आलेले आहेत, चला शिवसृष्टी दाखवतो, चला संभाजी महाराजांचा पुतळा दाखवतो, चला 3D मल्टीमीडिया शो दाखवतो, चला प्राणी संग्रहालय दाखवतो, चला जिल्हाधिकारी आमच्या पोलीस अधीक्षकांचं ऑफिस दाखवतो. इथं आता कुठं प्रेस कॉन्फरन्स घेतली तुम्ही? जरा त्यांना खाली घेऊन कलेक्टर ऑफिसवर दाखवायचं, इकडे पंचायत समिती बांधलेली दाखवायची, जिल्हा परिषदेचं कार्यालय दाखवायचं, त्यांची विकासाची संकल्पना काय विचारायचं ना. आता एवढी कामं सांगितल्यानंतर ते उत्तर तुम्हाला मिळालं. आणि पाणी टंचाईचं पाणी ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेले, जलजीवनची कामं अपूर्ण आहेत, सगळं टाकले कामं नाही त्यांनी पूर्ण. माझं असं म्हणणं आहे अलिम्या काळे साहेब, आधी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर माझी आपल्याला विनंती भविष्यामध्ये अशी राहील, असे जर आरोप झाले तर पहिलं तुम्ही सीओना विचारलं पाहिजे की ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेत का, जिल्हाधिकाऱ्यांना विचारले पाहिजे ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेत का. हां, आणि ब्लॅकलिस्टमध्ये जर टाकले असतील तर मग पुढं बोललं पाहिजे ना. ज्यांना कोणाला ब्लॅकलिस्टमध्येच टाकलेली नाही, जलजीवनची मिशनची कामं चांगली चालू आहेत, एवढी सगळं तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरचं काम दिसतं आहे, धरणांची कामं बंद होती ती सुरू झालेली आहे, हे सगळं असताना पैसे आणले नाही हे सांगणं म्हणजे हा राजकीय आरोप आहे. आणि ते काय माझे मित्र नाहीत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम केलं आहे, मित्र तुमचे आहेत. चला आता त्यांच्या आरोप बाजूला राहतात. पत्रकार म्हणून माझा प्रश्न, खरोखर रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवणार आहे का, माझा प्रश्न. आजचं टेम्परेचर किती आहे? 36 ते 38च्या दरम्यान. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये 36 ते 38 जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टेम्परेचर असेल तर अजून 7 ते 8 दिवसामध्ये हे टेम्परेचर 40 ते 41पर्यंत जाणार. मग ज्या पद्धतीनं बाष्पीभवन होणार आहे ते तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही. त्याच्यामुळे पाणी टंचाईची झळ ही नक्की लागणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा दोष नाही, माझा दोष नाही, पण ती पाणी टंचाई होणार नाही याची दक्षता जिल्हाधिकारी आणि सीओ घेतील. पाणी टंचाई जाणवणार असं तुम्हाला म्हणायचं आहे? जाणवणार म्हणजे जी हीट आहे, विहिरी आटत आहेत, नद्या आटत आहेत, ओढे आटत आहेत, त्याच्यामुळे ती थोडीफार जाणवणारच नाही. मी यादी देतो आपल्याला मीटिंग नंतर. टँकर सुरू झाले का जिल्ह्यात? काही ठिकाणी आहे, मी यादी देतोय. सगळे डिटेल्स मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये काय डिफरन्स आहे मी यादी देतो. कारण पालकमंत्री आपण काही वर्षापूर्वी तुम्ही आणि रत्नागिरी जिल्ह्यात टँकर मुक्त करण्याची गोष्ट झाली होती, पण दुर्दैवाने अजून रत्नागिरी जिल्ह्यात टँकर चालूच आहे. माझं असं म्हणणं आहे की जे मी बोललोच नाही ते माझ्या तोंडाला घालू नका. पहिली गोष्ट, मुद्दा असा आहे की टँकर मुक्त करण्याची घोषणा ही करणं म्हणजे फार मोठं धाडसाचं काम आहे. टँकर मुक्त करणार म्हणजे टँकर लागणार नाही याची प्रोव्हिजन आपण करतो, पण नैसर्गिक स्रोत जे आहे ती निसर्गाने जर आठवले तर त्याला दुसरा पर्याय आमचा काय मॅन्युअली राहत नाही. त्याच्यामुळे ही एक लक्षात घेतली पाहिजे आणि आमच्याकडनं पाणी टंचाई होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आपण जे म्हणतो की 24/7 पाणी मिळेल ही शक्यता महाराष्ट्राच्या कुठच्या शहरामध्ये आता राहिलेली आहे असं मला वाटत नाही. कारण ज्या पद्धतीनं हीट वाढलेली आहे, बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलेलं आहे, डॅममधलं पाणी देखील कमी होतं, त्याच्यामुळे हे सगळे त्याला कारणं आहेत. पाणी टंचाईवर मात करणं, पाणी टंचाई जर झाली तर ती जाणवू नये यासाठी जे काही उपाययोजना करायची ते जिल्हाधिकारी करतील. जिल्हा टँकर मुक्त करण्यासाठी आपण काय करू शकतो? नाही, जिल्हा टँकर मुक्त करण्यासाठी आपण सगळं काही करू शकतो, पण जिल्हा टँकर मुक्त झाल्यानंतर मी सांगितलं माझं गाव पाली गाव आहे, त्याला आपण जॅकवेल मारलेली आहे, ती नदीत आहे. अशा पद्धतीचं जर टेम्परेचर वाढलं आटणारच, बाष्पीभवनानं पाणी सगळं निघून जातं ना. हा जो शास्त्रीय कारण जे आहे ते पण थोडं विचारात घेतलं पाहिजे ना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.